पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना 1 वर्ष सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन केल्यानंतर सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ उडाली आहे। आधीच गगनाला भिडलेले सोन्याचे भाव आणि त्यात सरकारनं वाढवलेले आयात शुल्क यामुळे सर्वसामान्यांसाठी सोनं आणखीन महाग झालंय। मात्र आता देशातील मंदिरांमध्ये आणि बँकांच्या लॉकरमध्ये पडून असलेल्या हजारो टन सोन्याचं काय असा प्रश्न उपस्थित होतोय। पाहूयात त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सोन्याच्या बाजारात चर्चांना उधाण आलं आहे। आधीच विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या सोन्याच्या भावांमध्ये आता आयात शुल्क वाढीची भर पडली आहे। सरकारने सोना आणि चांदीवरील आयात शुल्क 6% थेट 15% वाढवलं आहे। परिणामी सर्वसामान्य ग्राहकांसाठी सोनं खरेदी करणं अधिकच कठीण बनलं आहे। लग्न सराई आणि सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करणाऱ्या कुटुंबाच्या बजेटवर याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे। दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनानंतर आणि वाढलेल्या शुल्काच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सोने व्यापाऱ्यांनी महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीत सरकारच्या निर्णयावर चर्चा करण्यात आली। सोन्याच्या वाढत्या दरामुळे ग्राहक खरेदीपासून दूर जात असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। मोदीजींच्या आवाहनानंतर मार्केट इम्पॅक्ट हे आहे की सोन्याची विक्री बाय 50% इट इज डाउन, और एज फार एज इफेक्ट ऑन दिस सेगमेंट और सेक्टर ये है कि बेरोजगारी और छोटे जो ज्वेलर है वो तकलीफ में आने वाले हैं इस अपील के कारण। तो सरकार ने इनके बारे में, इनको सस्टेन करने के लिए इनके बारे में विचार करना चाहिए। सरकारच्या निर्णयांचा परिणाम केवळ ग्राहकांवरच नाही तर ज्वेलरी उद्योगावरही होताना दिसत आहे। अनेक ज्वेलरी कंपन्यांचे शेअर्स घसरले असून उद्योग क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर टायटन कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी अशोक सोनथलिया यांनी सरकारसमोर एक वेगळा पर्याय मांडला आहे। सरकारची मुख्य चिंता ही सोन्याच्या वाढत्या आयातीबाबत आहे। मात्र यावर केवळ तात्पुरता नव्हे तर दीर्घकालीन उपाय आवश्यक असल्याचं म्हटलं आहे। भारतातील नागरिकांकडे मंदिरांमध्ये आणि बँकांच्या लॉकरमध्ये मोठ्या प्रमाणात सोनं निष्क्रिय अवस्थेत पडून आहे। जर या सोन्याचा पुनर्वापर झाला तर देशाची सोन्यावरील आयात मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते। जुनं सोनं देऊन नवीन दागिने घेण्याची पद्धत मोठ्या प्रमाणावर राबवली तर नवीन सोन्याची मागणी कमी होईल आणि परकीय चलनाची बचतही होईल, असा दावा त्यांनी केला आहे। कस्टम ड्युटी वाढ झालेली आहे, ते अजून एक धक्कादायक आमच्यासाठी झालेलं आहे। त्याच्यामुळे लॉफुल बिझनेस करणारे लोक आहेत त्यांना थोडंसं कठीण जाईल असं अपेक्षित आहे। कारण की काल आणि आजमध्ये ड्युटीमध्ये जी 6% होती ती 15% झालेली आहे। त्याच्यामुळे एक मोठा फरक या इंडस्ट्रीमध्ये आलेला आहे। मला असं वाटतं की जे लॉफुल पद्धतीने जे व्यवसाय करतात आणि ज्यांना नियमाने व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी थोडंसं हा कठीण होईल। कारण की एकदम इतका कस्टम ड्युटीमुळे कुठे ना कुठे किंमत वाढलेली नवीन ग्राहकांना देणं ते कठीण होईल। आणि कुठे ना कुठे जेव्हा कस्टम ड्युटी वाढतं तर कुठे ना कुठे तस्करीच्या माध्यमातून किंवा अजून दुसऱ्या पद्धतीने गोल्ड यायची शक्यता असतं आणि एक पॅरलल इकॉनॉमी कुठे ना कुठे डिस्टर्ब करतं भारतीय इकॉनॉमीला। ते नको व्हावं, त्याच्याकडे लक्ष देणं सरकारला खूप गरज पडेल। मंदिरांमधील सोनं अर्थव्यवस्थेत आणल्यास त्याचे परिणाम काय होतील यावरही अर्थतज्ज्ञांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। अशोक सोनथलिया यांच्या वक्तव्यानंतर देशातील मंदिरांमध्ये जमा असलेल्या सोन्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। देशातील काही प्रमुख मंदिरांकडे प्रचंड प्रमाणात सोन्याचा साठा आहे। केरळमधील पद्मनाभ स्वामी मंदिरात अंदाजे 2000 टनाहून अधिक सोनं असल्याचं मानलं जातं। 2011च्या तपासणीत या खजिन्याची किंमत तब्बल 1.8 लाख कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता। आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी देवस्थानाकडे 10 टनाहून अधिक सोनं आहे, तर शिर्डी साईबाबा संस्थान, सिद्धिविनायक मंदिर यांसारख्या मंदिरांकडेही शेकडो किलो सोन्याचा साठा आहे। तज्ज्ञांच्या मते भारतात नागरिक, मंदिरे आणि ट्रस्ट मिळून तब्बल 20,000 ते 25,000 टन सोनं असू शकतं। याच पार्श्वभूमीवर सरकारने गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम सुरू केली आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे मार्च 2026 पर्यंत 880 टनाहून अधिक अधिकृत सोन्याचा साठा आहे।
एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं देशात उपलब्ध असताना त्याचा योग्य वापर झाला तर भारताची आयातीवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतं, असा दावा तज्ज्ञ करत आहेत. आता देशातील मोठ्या मंदिर ट्रस्टींनी पुढाकार घेतला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला नवी चालना मिळू शकते. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.